माय इंग्लिश बुक ग्रेड 3 म्हणजे इंग्रजीच्या तिसरीच्या पुस्तकातील 1.5 द फर्स्ट एड बॉक्स हा पाठ आज या पाठाचे आपण वाचन करणार आहोत आणि त्यातील जे काही असाइनमेंट दिलेले आहेत तेही पूर्ण करणार आहोत. चला तर मग फर्स्ट आहे ए. लेट्स स्पीक. What would you do if someone gets injured? म्हणजे जर एखाद्याला जखम झाली, दुखापत झाली तर तुम्ही काय करतील असा हा प्रश्न आहे. तिथे आपण लिहायचा I will use the first aid box and help the injured person. म्हणजे मी प्रथमोपचार पेटी वापरेल आणि त्याला मदत करेल. आता पुढे बी. रीड अँड नो द यूज. आता आपण या पाठाचे रीडिंग करूयात. B. Read and know the use. One day, Reena madam walked into grade 3 class with a small white box in her hands. Good morning everyone, she said with a smile. Good morning madam, the learners greeted. Reena madam held up the box and said, Can anyone guess what it is? Arav raised his hand and replied, Is it a lunchbox? Everyone laughed loudly. No, Arav, said Reena madam. This is a first aid box. It's a special box used when someone gets injured. She picked up the box in her hands and told the learners how the first aid box helps to cure small injuries. Hence, we must keep this first aid box in our school and at home too. C. Look, listen and repeat. इथे शब्द आणि चित्र दिलेले आहेत, पिक्चर अँड वर्ड्स, आणि तुम्हाला ते समजून घ्यायचे आहेत. नीट ऐका आणि माझ्या मागे बोलायचं आहे, रिपीट करायचं आहे. बँडेज, कॉटन, सीझर्स, ऑइंटमेंट, मेडिसिन, अँटीसेप्टिक, thermometer, soap, tablets. D. Little tools, big help. बघा, हे छोटेसेच टूल्स आहेत पण त्याची मोठी मदत होत असते. फर्स्ट, कॉटन अँड अँटीसेप्टिक लिक्विड. कॉटन म्हणजे कापूस आणि हे लिक्विड असते टू क्लीन वुंड्स म्हणजे जखमा साफ करण्यासाठी. नंतर ऑइंटमेंट म्हणजे क्रीम असते टू क्युअर हेल वुंड्स जखमा बऱ्या करण्यासाठी. नंतर असते बँडेज, कशासाठी? टू कव्हर कट्स ऑर स्मॉल वुंड. जर कट झाले असेल किंवा छोट्या जखमा असतील तर त्याला कव्हर करण्यासाठी, म्हणजे त्याच्यावर धूळ वगैरे बसू नये म्हणून बँडेज लावतो आपण, बरोबर ना. नंतर थर्मामीटर टू चेक अवर बॉडी टेम्परेचर. आपल्या ताप आल्यावर आपण जेव्हा डॉक्टरकडे वगैरे जातो तेव्हा आपल्या काखेत किंवा तोंडात डॉक्टर काय ठेवतो बरं? थर्मामीटर, आपलं बॉडी टेम्परेचर चेक करण्यासाठी. पुढे आहे ई. लिसन अँड रिपीट. रेज्ड, पिक्ड, स्पेशल, इंज्युअर्ड, वुंड्स. एफ आहे लुक ॲट द पिक्चर्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग. रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, तिथे काही शब्द दिलेले आहेत, त्यातील बरोबर शब्द आपल्याला इथे लिहायचा आहे. फर्स्ट आहे वॉशिंग अवर डॅश कीप्स अस क्लीन अँड सेफ फ्रॉम जर्म्स. जर्म्स म्हणजे जंतूंपासून आपलं रक्षण करण्यासाठी किंवा आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर वॉश केले पाहिजेत. काय तर आपले हँड्स, वॉशिंग हँड्स, म्हणून इथे हँड्स लिहिलं आहे. नंतर आहे सेकंड, इटिंग फ्रेश डॅश अँड डॅश मेक्स अवर बॉडी स्ट्रॉंग. आपण काय खाल्लं पाहिजे? ताजे ताजे नेहमी फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, त्यामुळे आपली बॉडी स्ट्रॉंग राहते. थर्ड आहे ड्रिंकिंग इनफ डॅश हेल्प्स अस टू स्टे हेल्दी. काय रोज जास्त आपण पिलं पाहिजे वेळेवर? तर पाणी, वॉटर.
नंतर आहे वी शुड डॅश अवर टीथ ट्वाइस अ डे. 2 वेळेस आपण दिवसातून काय केलं पाहिजे? ब्रश केला पाहिजे. आणि 5वं स्लीपिंग वेल ॲट डॅश गिव्ज अवर बॉडी प्रॉपर रेस्ट. आपल्या बॉडीला जर विश्रांती पाहिजे असेल तर आपण रात्री व्यवस्थित झोपलं पाहिजे, म्हणजे स्लीप वेल ॲट नाईट. नाईट म्हणजे रात्र. आता इथे प्रश्न आहे जी. मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स वी नीड टू कीप अवरसेल्व्स क्लीन. म्हणजे स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतील त्याची यादी आपल्याला इथे द्यायची आहे. फर्स्ट सोप, वॉटर, टूथब्रश, टूथपेस्ट, टॉवेल, कोंब. नंतर आहे एच. राईट द स्टेप्स टू यूज द फर्स्ट एड बॉक्स इफ युअर फ्रेंड गेस्ट इंज्युअर. जर तुमच्या मित्राला जखम झाली, दुखापत झाली तर तुम्ही कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करतील? तर आन्सर आहे इफ माय फ्रेंड गेट्स इंज्युअर्ड आय विल यूज द फर्स्ट एड बॉक्स. I will clean the wound and apply antiseptic. Then I will cover the wound with a bandage. After that, I will ask my teacher or an elder for help. तर अशा प्रकारे आज आपण द फर्स्ट एड बॉक्स या पाठाचे रीडिंगही केलं आणि त्यातील असाइनमेंटही सोडवले. तर पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.